तर काय रे बा आग कशी काय लागली तर चला सांगतो मी तुम्हाला. हे काय आहे तर हे आहे ताप भाऊ आमच्या गावाच्या इकडचा. काय पाहता मग भाऊचा फोन आला आणि आलो चौकात. चौकात आलो बसलो भाऊच्या गाडीवर आणि घेतली पोतळी आपल्याजवळ. मग पोतळीत होते बा बम कागद 2-3 कागद भरून ठेवले ते. तशीच घेतली गाडी बसलो भाऊच्या गाडीवर. आलो इकडे भाऊ इकडे. मग आमच्या लाल्या भाऊला अजून पिकअप करायचं होतं. मग आलो त्याच्या घराच्या इकडे. असा मोबाईल तर त्यात थंडी म्हणते मी भाऊ थंडी बेकार. त्यासाठी तापासाठी कागद जमा केले ते मी पोतळीभर. मग काय आलो इकडे भाऊन लावला फोन. मग पहिलं बसलो वाट पाहत त्याची येतात काय. मग तेवढ्यात झाला भाऊचं आगमन. बापा भाऊचं आगमन झालं तर भाऊचं स्वागत करण्याचं काम होतं. दिली भाऊजवळ पोतळी. घेतला भाऊचा व्हिडिओ घेतला. बसवलं भाऊले गाडीवर आलो इकडे. खळंग दळंग थंड हवेत भाऊ एवढी मोठी पोतळी घेऊन कागदाची. काय करा यास लागते थंडी भाऊ. मग काय आणले 4-5 खुटल्या चोरून. हे आणले कागद. झमकडा ताप त्यावेळी. मग जाधव भाऊ आले आधी तर म्हणून काही व्हिडिओ काढून. तेवढ्यात काय पेटवला भाऊ ताप मस्त लावली काढी. मग ताप काय उलसाकते तुला भयानक ताप झाला. मग काय लावली आग मस्तपैकी अंगीन घेतलं शेकून. मग मस्त मांड्यात दिलं तर मग मारून. आता काय करता मग तेवढ्यात म्हटलं त्याला बस झाला का व्हिडिओ काढणं. 10 वाजून आले घरी जात. 9-10 वाजले होते बा. मग काय ते कागद टाकणंच चालू होते इकडे. मग काय आदित्य भाऊ बसले तिकडे. त्यातला भाऊ बाम ताप निरा. मग मांड्या मारूनच बसले. भाऊनं दिला अंग टाकून तिकून. मग त्यासाठी मी म्हटलं झालं आता बस झालं तर इजून टाका. तेवढ्यातच मग घेतलं पाणी इजून टाकलं. म्हटलं आणा पाणी गिनी आणा. इकडे आलं तुम्ही मोठ्या मारुतीवर बा आमच्या गावाच्या कोपऱ्यात. मग काय त्याचं आणलं भाऊ. मग स्वप्नील भाऊ गेले घरी. मस्त इकडून बाजूनं वावर आहे थंडीगार हवा आहे. ते आणलं त्याने पाणी गिनी टाकलं आणि मग टाकलं इजून. एवढ्यातच मंदिराला केला मी टाटा. त्यापेक्षा भाषा वाजवून टाका.